हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे. बाजारातून मी आणलेलं आहे चिकन. आज बनवणार आहे मस्तपैकी चिकन. तर खूप दिवस झाले ना नॉनव्हेज बनवलंच नव्हतं. काहीतरी वेगवेगळं मी हे करायचे, व्हेज कधी बनवायचे, कधी खीर बनवायचे, कधी आमरस बनवायचे, कधी काय वेगवेगळं असं बनवत होते. आणि चिकनला थोडं टाळलं होतं कारण गरमी खूप वाढलेली, त्याच्यामुळं म्हटलं चिकन खायलाच नको. पण आता थोडंसं शांत झालेलं आहे, गरमी थोडीशी कमी झाली, त्याच्यामुळं म्हटलं की आता चिकन करावं. आणि ते असतं ना जिभीचा चवना, तर तसं तर जिभीचे चोचले पुरवण्यासाठी का होईना त्या खायला लागतंच आम्हाला ते. तर आता चला, आता मी बनवते भाकरी आणि चिकन शिजायला टाकलेलं आहे. एका गॅसवरती, दुसऱ्या गॅसवरती भाकरी करते आहे. आणि आता ज्वारीच्या भाकरी करायच्यात. पीठ संपत आले, एवढं पीठ उडलं की लगेच मग आपल्याला दळण पण आणायचं आहे. तर चला आता पटापट अशा मी भाकरी करून घेते. केवढी मोठी भाकरी केली मी. आणि काय आहे जेवायला? आज बनवलंय चिकन. तुला आवडतं ना चिकन खायला, तर तुझ्यासाठी बनवलंय. ही भाकरी मोठी, सगळ्यात मोठी तुझ्यासाठी बनवली. आवडतं? हा. आलेच मी. तर लसूण वगैरे सोलेपर्यंत, खोबरे कापेपर्यंत आहे ना, आपला कांदा थोडासा जळाला होता, थोडासा असं एकदम लालसर होऊन गेला होता. तर आता मी लगेचच हे टाकणार आहे, याच्यामध्ये मसाला वगैरे भाजून घेणार आहे. तर रोजच्यासारखंच मी मसाला वगैरे वापरतो, त्याच्यामुळं मला ना रोजच्यासारखंच माझं टेस्टचं कालवण होतं, कारण मी तेच बरोबर तेवढंच घेते आणि तेवढंच करते त्याच प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे माझं कालवण आहे ना ते आहे तसंच होतं, त्याची चव वगैरे काय बिघडत नाही. तर आता चला, मी हे सगळं भाजून घेणार आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक, लसूण टाकलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे. तर खोबरंसं थोडंसं मी जास्त वापरते आता आजकाल, कारण 2 कालवणं करावं लागतं, एक अक्काचं आणि दुसरं आमचं, त्यासाठी मग खोबरं लागतंच, त्याच्यामुळं मी जास्त करते. आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही ना डीमार्टमधून जे सामान मागवलं त्याचं काय दाखवलंच नाही. तर त्याचं दाखवण्यासारखं हेच नाही आहे, कारण आपल्याला जे लागतं ग्लोसरी, जे किराणा सामान लागतो
तोच मी आणलेला आहे, जास्त काय नाही. फक्त त्याच्यामध्ये ना मला किमती वेगळ्या किंवा कमी असं काही वाटलं नाही, कारण 1 किलो मागं जेवढं आपण 1 किलो घेणार ना त्याच्या मानाने ते किमती ज्या आहेत ना त्या कमी जास्त आहेत. बाकी दुसरं तर काहीच मला जाणवलं नाही. आणि जेवढा मी राशन मी इकडून भरते, दुकानातून भरते, तेवढंच बिल झालं होतं. 2,500चं बिल झालं होतं माझं. आणि सगळं ते, आणि त्याच्यामध्ये खोबरं पण नव्हतं, त्याच्यामध्ये ज्वारी नव्हती, त्याच्यामध्ये तांदूळ नव्हते, गहू नव्हते, आणि बाजरी पण नव्हती. एवढं सगळं नसलं तरी पण सामान जे होतं ते 2,500पर्यंत गेलं होतं. तर त्याच्यानंतर मग मला गेल्या महिन्यातलं काही सामान होतं, म्हणजे ज्वारी म्हणा, गहू म्हणा, तर ते होतं, त्याच्यामुळं मी काय भरलं नाही. आणि तांदूळ तर मी इकडूनच आणले, आणि मग खोबरं पण इकडून आणले. म्हणजे सगळं मिळून खर्च जो आहे तो तेवढाच, म्हणजे मी जेवढा आपल्या किराणा मालाच्या दुकानातून भरतो ना तेवढाच. डीमार्टमध्ये म्हणतात ना की भरपूर कमी भेटतं, भरपूर असं डिस्काउंट भेटतो, तर ते जास्त जर आपण सामान घेतलं ना तर त्याच्यामध्ये डिस्काउंट भेटतो, असा भेटत नाही. तर माझं डेलीचं किंवा माझं महिन्याचं जे सामान असतं तेवढंच मी सामान भरलेलं. आता जेवढं लागतं तेवढंच भरणार. त्याच्यामुळे मग काय मला जास्तीचं सामानाची गरज नव्हती, त्याच्यामुळे मला जास्त डीमार्टचा काय फायदा झालेला नाही, सॉरी. तर आता चला, मी इथं तर स्वयंपाक माझा होता आलेला आहे. दोन्ही कालवणं पण झालेली आहे, आणि आता भाकरी पण झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे. फक्त आता मला भात लावायचा आहे. तर चला, आपलं कालवण उकळतं आहे छानपैकी. रस्सा मी थोडासा वाढून घेतला, कारण उद्या सकाळसाठी पण खाते.